हॅलो, चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे. आज तुम्ही बघताय काय दिसतंय याच्यामध्ये, ती आपली आहे कढी. आता कढी बनवायची आहे आपल्याला. दररोजच्या भाज्या बनवून कंटाळा आलेला असेल तर आपण कढी बनवतो कधीतरी. आता याची रेसिपी बघायची असेल, हे बघा ही रेसिपी आपली चालू होती. इथं तेल टाकून जिरे मोहरीचा तडका आपण देतोय आता याला. कढई छान गरम झालेली बघा आपली, तडकाही छान बसलेला आहे. आता हे सगळं मिक्स मटेरियल टाकलेलं आहे याच्यामध्ये लसूण आहे, मिरची आणि कढीपत्ता असं सगळं एकत्र टाकलेलं आहे. हा हिंग टाकलेला आहे आपण याच्यामध्ये. ही हळद टाकतोय आपण. तडका कसा छान बसतोय बघा, कढई कशी छान तापलेली आहे आपली आजची. कढी करताना शक्यतो स्टीलच्या कढईत किंवा पातेलं वगैरे असेल त्याच्यातही आपण बनवू शकतो. ही कोथिंबीर आहे, ही बारीक चिरून टाकलेली आहे मी. कोथिंबीर कसं आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. आता ही मी फोडणीतच टाकलेली. मला त्याचा रंग वगैरे फोडणीतला आवडतो म्हणून मी आता ही फोडणीत टाकलेली. तुमची जी पद्धत असेल तुम्ही वरून टाकू शकता, फोडणीतही टाकू शकता, असं काही नाही. कमी टाकली म्हणून तुम्ही आत्ताच कोथिंबीर टाकली पाहिजे. कढी बनवल्यानंतरही बऱ्याच जणांची कोथिंबीर वरतून असते. आता हा फोडणीचा रंग बघा. आता हे नुसतं ताक आहे माझ्याकडे, पिशवीचं आणलेलं आहे मी ताक आहे, हे घरी पण नाही बनवलेलं आहे बघा तुम्ही. आता हे ताक टाकून झालेलं आहे आपलं पूर्ण मस्त. आणि एकदा ताक टाकलं की आपल्याला कंटिन्यू कढी हलवत राहायची, म्हणजे आपली कढी फुटत नाही. फुटत नाही म्हणजे ना, कढीचे असे बारीक 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 ते असे पार्ट तयार होतात याच्यात. मी आता ही कंटिन्यू जर हलवली नाही, आता हे बेसन आहे आपल्याकडे, याच्यात मी पाणी टाकून याचा गुळ बनवलेला आहे. म्हणजे मिक्स करून पाण्याने असं एकत्र करून घेतलेले. बेसन काही जास्त नाही, आपलं 2-2.5 चमचे बेसन असेल, 2-2.5 चमचे सुद्धा जास्त होतात. पोह्यांचे 2 चमचे भरपूर होऊन जातात. हे बघा आपल्या दह्यावरती असतं आपण घट्ट दही कसं आहे आपलं, तुमचं पाण्याचं आहे पाणीदार आहे कसं आहे. आता हे माझ्याकडे पिशवीचं आहे, एकदम पाण्यासारखं दही असतं, ताक म्हणूया आपण त्याला. त्याच्यामध्ये बघा आता हा घट्टपणा चाललाय आपल्या कढीला, मस्त घट्ट होते बघा, हळूहळू उकळते, वाफ पण दिसते बघा तुम्हाला. आता हे मीठ आणि साखर हे सगळ्यात शेवट टाकायचे आपल्याला. ज्यावेळेस आपण गॅस वगैरे बंद करतो ना, त्यावेळेस आपण हे मीठ आणि साखर टाकणार आहे. साखर आधी टाकली तरी चालते, पण मीठ नाही आधी टाकत मी. आणि मग मीठ जर अगोदर टाकलं तर कढी फुटून जाते आपली, कढीला कुठलाच प्लेनपणा दिसत नाही. त्याच्यामुळे गॅस बंद केला की मगच आपण मीठ टाकणार आहे. आता ही कढी बघा बरं कशी दिसते तुम्हाला, फुटलेली पण नाही काहीच नाही. कढीचा रंग अगदी छान आहे. आपल्याला दररोजची भाजी पोळी बघून 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 जर कंटाळा आलेला असेल तर कधी कधी कढी भात आहे कढी भजी आहे असे बनवू शकतो आपण. आता ही कढी बघा बरं किती छान वाटते बघा. आपली कढी कुठंच फुटलेली नाही, काहीच नाही. कंटिन्यू जर कढी जर हलवत राहिलं ना, कढी फुटणारच नाही आपली. आता हे बघा, मी परत 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 तेच सांगते, ही कढी ना हलवत राहायची, हे कढी फुटत नाही. हे बघा कढीचा कलर बघा तुम्ही. याला जर मटेरियल असेल तरच बनवा, नुसतं ताक असेल तरच बनवा, पाणी टाकू नका. ठसका येतोय आपलं फोडणीचं बघा, अजून घरामध्ये फोडणीचं ठसकाच. ही मोहरी बघा किती छान तडतडलेली बघा, मोहरीचा बघा, मोहरी पण दिसते आपल्याला. कोथिंबीर आपण फोडणीत टाकलेली, कोथिंबीर पण त्याच्यात छान मिक्स झालेली. याला मटेरियल असलं ना तर छान लागणार. तुम्ही जर निम्म पाणी निम्म दही असं टाकलं तर कढीची टेस्ट लागत नाही. साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाका. आता आम्हाला थोडी तरी साखर लागते, कारण आंबट नुसती कढी मग आमच्याकडं चालतच नाही. तुमच्या आवडीप्रमाणे टाका, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर मग नाही टाकू शकत. आपली आवड असते याच्यामध्ये. असं काही नाही की तुम्ही टाकलीच पाहिजे असं. आता हा कढीचा गॅस आहे ना आपण बंद केलेला आहे. आता हे बघा, ही मिरची कढीपत्ता फोडणी अशी छान झालेली होती आपल्या कढीची. ही गरम गरम कढी भेळ पण खूप छान लागते. कोणाकोणाला कढी भेळ आवडते, कोणाकोणाला काय आवडतं. तर आजची रेसिपी आपली कशी आहे कशी नाही, माझ्या यूट्यूब फॅमिलीला आवडली की नाही आवडली, तुम्ही पण तुमच्या कढीची रेसिपी तुम्ही मला सांगू शकता. अशी नाही अशी आहे. आता ही माझी जी पद्धत आहे ती मी दाखवली याच्यामध्ये. मी ॲल्युमिनियमचं भांडं वापरतच नाही कढीला, ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात वापरायचं नाही. स्टीलचं भांडं जेवढं तुम्ही वापराल कढीसाठी तेवढा तर कढीचा कलर खूप सुंदर दिसतो. बघा चिकन कढी कशी दिसते बघा, डिशमध्ये घ्या.
पोळी भाकरी आणि भात कढी तर खूपच छान लागते. कोणाकोणाला प्यायला पण आवडते, एक्स्ट्राची पण केलेली असते. असं. चला आजच्या या आपण पुढच्या याच्यामध्ये आता परत नवीन रेसिपी बघणार आहे. तोपर्यंत सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय.